बोला हालेलुया. समजतं काय? एक मनुष्य आहे. मनुष्य काय आहे? पहिलं बायबलनुसार इकडून क्रम आहे, आत्मा, जीव, शरीर. बोला प्रेज लॉर्ड. पण जगात रीत्या दिसताना बघितलं तर इकडून 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 नाही का मनुष्य आहे, शरीर, जीव आणि आत्मा. बोला प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की. तर तसं बघायला गेलं तर पुढं शरीर आला, मध्ये मध्ये या तुम्ही मागे जा. काय दिसतं पुढं? फक्त आता तुम्ही मी एकमेकाला बघताना काय दिसतो? शरीर दिसतो. बोला प्रेज लॉर्ड. तर तिथं हा शरीराने आपण पुढे एकमेकाला दिसतो. तुम्हाला माहिती नाही, पण तो जो एक आरसा आहे, आता आरसा आणायचा होता, पण आरसा जो आहे त्या आरशात आपल्याला कळतं की माझे डोळे असे आहेत, माझे नाक असं आहे, माझा चेहरा असा आहे, माझे केस असे आहेत, व कसे आहेत, अमक आहेत, डोळे असे आहेत, मग सजवणं, हे सगळं कशामध्ये आहे? शरीराला पाहण्यासाठी एक आरसा आहे. बोला प्रेज लॉर्ड. मग या शरीराला पाहण्यासाठी काय आहे? आरसा आहे. या शरीराच्या मागं जीव आहे आणि त्याच्या मागं काय आहे? आत्मा आहे. बोला प्रेज लॉर्ड. मग जगामध्ये जास्त कुठल्या गोष्टीमध्ये प्राधान्य दिलं जातं किंवा कुठल्या गोष्टीत चाललंय? शरीराचं चाललंय. तर आता मला सांग बघा, या ठिकाणी दुसरी गोष्ट सांगायचं आहे की आत्मा आणि शरीर एकत्र आहेत का? आहेत का? जीव शरीराबरोबर जुळतो आणि जीव आत्म्याबरोबर जुळतो, म्हणजे जुडलेला आहे. बोला हालेलुया. ही आत्म्याचं काम जीवाच्या द्वारे शरीरात पण जाऊ शकतं. बोला प्रेज लॉर्ड. आणि शरीराचं काम जीवाच्या द्वारे आत्म्याचं काम थांबवू शकतं. बोला प्रेज लॉर्ड. म्हणजे एक इफेक्ट कुठं होतं माहिती आहे? इफेक्ट इथं मेन इथं अवलंबून आहे म्हणा, जीवामध्ये अवलंबून आहे इफेक्ट होणं. कशाचं होणं? परिणाम किंवा नाही का फील होणं, नाही का. या जीवामध्ये काय आहे? आता शरीरामध्ये काय आहे मला तुम्हाला पहिलं सांगायचं आहे. शरीरामध्ये काय सांगा. शरीरात डोळे आहे, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, टेस्ट करण्याचा, म्हणजे शरीर म्हणजे हे आहे. डोळ्यांनी पाहणारं आहे ना, कानाने ऐकणारं. बोला प्रेज लॉर्ड. बरोबर का नाही? प्रेज लॉर्ड. आणि जीव जो आहे त्याच्यामध्ये मन आहे, हृदय आहे, भावना आहे, इच्छा आहे. बोला हालेलुया. जीवामध्ये काय काय? मन आहे, भावना आहे, इच्छा आहे. म्हणा सगळेजण म्हणा. शरीरामध्ये काय? 5 इंद्रिय. म्हणा शरीरामध्ये काय? 5 इंद्रिय, म्हणजे पाहणे, ऐकणे, है ना, वास घेणे, है ना, अशा काही गोष्टी आहेत. बोला प्रेज लॉर्ड. पण जीवामध्ये काय आहे? म्हणा मन आहे, हृदय आहे, इच्छा आहे, भावना आहेत. हालेलुया. पण आत्म्यामध्ये कोण आहे? आत्म्यामध्ये म्हणा, आत्म्यामध्ये येशू आहे, सामर्थ्य आहे, पवित्रता आहे, धार्मिकता आहे. आमेन का नाही? हालेलुया. हालेलुया. मग आता येशू या तिघांपैकी कुणाला वाचवायला आला? आत्म्याला उद्धार देण्यासाठी आला. आमेन म्हणा सगळेजण. या तिघांपैकी कुणाला वाचवायला आला? समजते का तुम्हाला काय सांगतो? थोडं मी सांगून आपण पुढे वचनात जाणारच आहोत. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग शरीर जे आहे, शरीराला काय पाहिजे? नुसतं खायला पाहिजे. बोला प्रेज लॉर्ड. शरीराला नुसतं काय पाहिजे? नुसतं बघण्यात तृप्त आहे, खाण्यात तृप्त आहे, आणि नाही का टेस्टले पाहिजे, हा, या सगळ्या गोष्टी. आणि मग शरीर जे काय वाटतं ते शरीराला जे काय होतं ते कुणाला सांगतं? जीवाला सांगतं. मग डोकं दुखते, मग इथं कळतं, इथं कळतं जीवाला, डोकं दुखते, माझं डोकं दुखते, इथं मनात म्हणत नव्हतं. हालेलुया. बोला हालेलुया. मग इथं डॉक्टर सांगतो या शरीराबद्दल, तुम्ही आजारी आहे, तुम्हाला आजार झालाय. मग इथं मनात म्हणत बसतो, मी आजारी आहे. मनात बी म्हणतो, हृदयात बी म्हणतो, मी दुःखित आहे, मी त्रासात आहे, माझं कुणी नाही. ते कुठं चाललेलं असतं? जीव आणि शरीरामध्ये चाललेलं असतं. म्हणा जीव आणि शरीरामध्ये मोठा गोंधळ चाललेला आहे. बोला हालेलुया. जीव आणि शरीरामध्ये काय चाललंय? गोंधळ चाललेला आहे. शरीर जे सांगतं ते जीव ऐकतंय. म्हणजे जीव काय करतोय? तिकडे लक्ष चाललंय जीवाचं. कुणाकडे चाललंय लक्ष? म्हणजे जीव शरीराकडे बघतोय, शरीर जे काय आहे जीवा नाही का, जीवाचं आपल्याला ह्याचं जे लक्ष आहे कुठं आहे? शरीराकडे आहे. कुठं आहे? जीवाचं लक्ष कुठं आहे? जीवाचं लक्ष कुठं आहे? आज तुम्ही पण किंवा अनेक माणूस जगामध्ये कुठं जास्त कुठं लक्ष आहे?
माझे डोळे कसे आहेत, माझे कपडे कसे आहेत, आज काय 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 खायचं, कुठं चाललंय? शरीराकडेच चाललंय. हालेलुया. मी पापी आहे, माझ्याकडनं पाप झालं, देवा मला योग्य नाही का? हे सगळं कुठं चाललंय? कारण मन कुठं बघतंय, म्हणजे मन कुठं आहे? शरीराकडे. भावना कुठं कुठं आहेत? शरीराकडे आहे ना. हालेलुया. सगळी इच्छा कुठं आहेत? शरीराकडे. सर्व काय कुठं चाललंय? जीवाचं पूर्ण ध्यान कुठं आहे? शरीराकडे आहे. म्हणून सगळा प्रॉब्लेम काय चाललंय? रडणं, प्रॉब्लेम. मी आता कसं बरं नाही होणार, मी आता मरणार आहे. जीवात सगळे विचार चालले आहेत, मनात सगळे विचारच चालले आहेत की आता माझं चांगलं होणार नाही, मी आता मरणार आहे. डॉक्टरने सांगितलं हे शरीराला आजार आहे आणि त्यामुळं जीवात सगळं चाललंय गोंधळ की आता माझं चांगलं होणार नाही, मी मरणार आहे, मी मरणार आहे. हे जीव सांगतो. हालेलुया. पण जर जीवाने आत्म्याकडे जर लक्ष दिलं, जीवाने जर आत्म्याकडे लक्ष दिलं, तर आत्म्यामध्ये जो येशू आहे, म्हणा की आमेन, आत्म्यामध्ये पवित्रता आहे, आत्म्यामध्ये जी नाही का शुद्धता आहे, आमेन. म्हणजे देव शरीराबरोबर जुडलेला नाहीये, म्हणा की आमेन. देव शरीराबरोबर जुडलेला आहे का? देव, आपण या ठिकाणी प्रार्थनेला येतो, देव कुणाबरोबर कनेक्ट होतो? परमेश्वर आत्म्याशी. इथं वचन आहे, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. हालेलुया. म्हणा सर्वजण, देव काय आहे? म्हणा सगळे मोठ्याने म्हणा, देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. मनुष्य पण एक आत्मा आहे. मग देवाची आराधना मनुष्याने कशी केली पाहिजे? आत्म्याने केली पाहिजे. म्हणा की हालेलुया. मग आत्म्यामध्ये कोण आहे? देव आहे. आमेन म्हणा. आत्म्यामध्ये सामर्थ्य आहे. जे येशूमध्ये सामर्थ्य ते आत्म्यामध्येच आहे. जे येशूची पवित्रता ती आत्म्यामध्ये आहे. जे येशूचं शुद्धता आहे ती आत्म्यामध्ये आहे. म्हणजे आत्मा टोटली येशूच्या द्वारे, बाप्तिस्म्याद्वारे आत्मा पूर्ण पवित्र आणि शुद्ध झालेला आहे. बोला की प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. बोला मी शुद्ध झालेलो आहे. म्हणा मी आत्म्यामध्ये शुद्ध झालेले आहे, मी आत्म्यामध्ये पवित्र आहे, मी आत्म्यामध्ये उद्धार पावलेला आहे. बोला की प्रेज लॉर्ड. पण शरीर सांगतं की तू पापी आहे. शरीराच्या कडे जर लक्ष दिलं तर तुम्ही धर्मी नाही, तुम्ही पवित्र नाही, तुम्ही धार्मिक नाही, अशा प्रकारे गोंधळ सुरू होतो. आणि शरीर सांगतं की मी मरणार आहे, पण आत्मा सांगतो तू जगू शकतोस. हालेलुया. मग आत्म्याकडे लक्ष दिल्यामुळं आत्म्याचं सामर्थ्य येतं, जीवात येतं. बोला की आमेन. आत्म्याच्या द्वारे मनामध्ये सामर्थ्य येतं, आत्म्याच्या द्वारे मनामध्ये येतं, मन परिवर्तन व्हायला सुरू होतं, भावना परिवर्तन व्हायला सुरू होतात, चेंज व्हायला सुरू होतं जीवन. आणि हिथं चेंज झाल्यामुळं शरीर पण बदलतं. हिथं विश्वास आल्यामुळं शरीर बरा होतो. हिथं मन बदलल्यामुळं बोलणं बदलतं. हिथं भावना बदलल्यामुळं हिथं पण सगळा स्वभाव बदलून जातो. आमेन म्हणायचं झालं. बोला. मग कुठं जास्त बघितल्यामुळं बदलणार आहे? आत्म्याकडं. प्लंबर आहे तिथं आपल्याकडे नाही का, ही टाकी आहे आत्म्याची. कशाची टाकी आहे? आता त्यांच्या भाषेत मी सांगतो. बोला प्रेज लॉर्ड. टाकी आहे आत्म्याची. कशाची आहे? इथं भरपूर आहे टाकीमध्ये. मग ह्या लाईन मधनं हिथं कॉक आहे. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग जीवानी कॉक इकडं बघून जर सुरू केलं घेण्याचं, हिकडून हिकडं घुसणार आहे. इकडलं पवित्रतेचं सामर्थ्याचं पाणी इथं घुसणार आहे. इथं अभिषेक इकडून वाहणार आहे, सामर्थ्य इकडून वाहणार आहे, देवाचा अभिषेक इकडून वाहणार आहे, जीवनाची नदी इकडून वाहणार आहे, व चमत्कार इकडून वाहणार आहे. बोला की हालेलुया. बरोबर का नाही? पण आम्ही काय करतो? इकडं लक्ष द्यायचं. असंच बोलला मला, असंच चाललंय माझ्याकडं, असंच मी बघतोच. इकडं बघितल्यावर इकडं असं घुसतं. इकडं मला डोळ्यातनं बोलण्यातनं सगळं कुठं काय घुसतं. इथं लय गुरमी करू लागलाय, माझ्या विरोधात चाललाय. काहीच नाही चाललेलं असतं त्याच्या मनात. त्याच्या मनात चाललंय काहीतरी वेगळं. बोला की हालेलुया. म्हणजे त्याच्यात काय चाललेलं नसतं, ते त्याच्या भानगडीत असतं. पण इकडं मन, जीव इकडं असल्यामुळं इकडं वेगळाच गोंधळ सुरू झाला असतो. भावनेमध्ये, मनामध्ये, इच्छेमध्ये वेगळाच गोंधळ चाललेला असतो. माझ्या विरोधात असलंय चाललंय, शरीराकडनं दृष्टी,
माझ्याकडे लयच चाललंय बघतो त्याला. सगळा गोंधळ कुठे चाललाय सांगा. जीव शरीराकडे लक्ष देतोय म्हणून. बोला की प्रेज द लॉर्ड. जीव कोणाकडं लक्ष देतोय म्हणून प्रॉब्लेम चाललाय. म्हणून बायबल सांगतो दैहिकतेने राहू नका, आत्म्याच्या प्रेमाने चाला. कशाने चाला? थँक्यू प्रेज लॉर्ड. ते चित्र आता डोळ्यापुढे ठेवा. जे वचन वाचणार आहे ते आपण बायबलमध्ये आपण इथं बसल्यानंतर शरीराच्या दृष्टीने नाही पाहायचं देवाकडं, वचनाकडं, आत्म्याच्या गोष्टीने पाहायचं आहे परमेश्वराकडे. लक्षात घ्या. कारण तुम्ही इथं आत्मा म्हणून देवाशी जुडलेला आहात. लक्षात घ्या. म्हणा मी आत्मा म्हणून या ठिकाणी आहे. मी देवाशी आत्म्याने जुडलेलो आहे. म्हणा मी देवाशी आत्म्याने जुडलेलो आहे. मी देवाच्या आत्म्याने देवाबरोबर मी आत्म्याने जुडलेलो आहे. म्हणा. बोला की प्रेज लॉर्ड. पटपट वचन काढूया. 1 तेसलोनी 5 अध्याय 23 वचन वाचूया. त्या ठिकाणी क्रम जो आहे बायबल प्रमाणे आत्मा, जीव, शरीर. बोला प्रेज लॉर्ड. म्हणा आत्मा, जीव, शरीर. म्हणा आत्मा. 1 तेसलोनी 5:23. हा. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णने पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाओ. हालेलुया. जय. मला कुठला पहिला काय? बोला मोठ्याने. आत्मा. पहिला काय? आत्मा. दुसरं काय? जीव. तिसरं काय? शरीर. आता या जीवनामध्ये पृथ्वीवर शरीर कुठे जाणार आहे? मातीला जाणार आहे. शरीर कुठे जाणार आहे? है ना. जीव, जी भावना, मन, इच्छा सर्व काय इथंच संपणार आहे सगळं. पण आत्मा जो आहे तो देवाकडे जाणार आहे. बोला हालेलुया. आत्मा जो आहे तो देवाकडे जाणार आहे. म्हणून आपण बायबल सांगतं की आपण पापामुळे मृत्यू झालेलो होतो. काय झालेलं होतं? म्हणजे काय मेलेलं होतं? पापामुळं आम्ही मेलेलो होतो. काय मेलेलो? कसल्यामध्ये मेलेलो होतो? आत्म्यामध्ये आपण मेलेले होतो. आदामाने पाप केलं आणि तू मरशील म्हटलं परमेश्वर. तू पाप करशील तर काय होशील? मरशील. म्हणजे काय मरण पावला? आत्मिक मनुष्य मरण पावला. बोला की प्रेज द लॉर्ड. आज दोन गोष्टीमध्ये बघायचं आहे. जीव मध्ये आहे पण एक लक्षात घ्या, एकीकडे शारीरिक मनुष्य आहे, एकीकडे आध्यात्मिक मनुष्य आहे. बोला की आमेन. शारीरिक मनुष्य जास्त प्रॉब्लेम करतो तुम्हाला देवामध्ये, आशीर्वादामध्ये, आरोग्यामध्ये, प्रार्थनेमध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये. शारीरिक मनुष्य प्रॉब्लेम करतो पण आत्मिक मनुष्य तुम्हाला अधिक शांतीदायक आहे, आशीर्वादासाठी आहे. आध्यात्मिक गोष्टी हे तुमच्यासाठी हिताचं आहे. आमेन म्हणा. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, मग आम्ही पापामुळे मृत होतो पण बायबल सांगतं येशू ख्रिस्तामुळे आज देवाने आम्हाला पुन्हा आत्म्यामध्ये जिवंत केलेलं आहे. इफिसकाराचा 2 अध्याय आणि माझ्या मते ते पहिलं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की बघा काय म्हटलेलं आहे? तुम्ही आपले अपराध व आपली पातके यामुळे मृत झालेले होता. हा. त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञामंडळ लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. बोला की प्रेज लॉर्ड. त्या लोकांत आम्ही पूर्वी आपले दैहिक वासना अनुभव असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे करीत होतो व स्वभावात इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दया संपन्न आहे म्हणून आपल्या अपराधामुळे मृत झाले असतानाही त्यांनी आपल्याला त्याच्या अपरंपरा प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केलेला आहे. बोला की आमेन. मग काय झालं? ख्रिस्तामध्ये आम्ही कसं जिवंत झालोय? आम्ही आत्मिकरित्या आमचा आत्मा जो आहे तो पवित्रतेने, शुद्धतेने, धार्मिकतेने पुन्हा जिवंत झालेला आहे. बोला की पुन्हा मी जिवंत झालेला आहे. मग आता आत्मा पूर्णपणे
पवित्र, शुद्ध, जिवंत देवानी केलेलं आहे. आता तुम्ही कायमचं स्वर्गाच्या राज्यात उद्धार पावलेले लोक आहात. म्हणा, मी उद्धार पावलेला व्यक्ती आहे, मी आत्मा आहे, मी आध्यात्मिक आहे. बोला की प्रेज द लॉर्ड. मग आता अनेक वेळा काय होतं की तुम्ही जर जीवाने शरीराच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागलं तर अजून म्हणतो की नाही, माझं अजून तारण झालं नाही, मी योग्य नाही. आणि मग दोष लावणं, दोषी भावना, दोषी गोष्टी ह्या कुठे येतात? जीवाने शरीराकडे लक्ष दिलं. चुका होतात, शरीराच्या गोष्टीने चुका होतात, पण याचा अर्थ आत्मा मृत्यू पावत नाही. येशूच्या एकदाच बलिदानाने तुम्ही पवित्र झालेला आहात. येशूच्या एकदाच बलिदानाने तुमचा आत्मा पूर्ण शुद्ध झालेला आहे, पूर्ण पवित्र झालेला आहे, पूर्ण पवित्र झालेला आहे. बोला की आमेन. आमेन. बोला की प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावर मारला गेलेला आहे. इफिस 1:13 मध्ये काय म्हटलेलं आहे? पवित्र आत्म्याचा शिक्का मारलाय आपल्यावर. काय मारलेला आहे? इफिस 1:13 मध्ये काय म्हटलेलं आहे? पवित्र आत्म्याचा काय मारला आहे? आता त्याचं एक तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. म्हणा, मी पॅकिंग केलेला व्यक्ती आहे. आता पॅकिंग केलेलं माहिती आहे? एक पॅक करतो, एखादी वस्तू पॅक होते आणि त्याच्यावर फायनल काय मारतो? फायनल काय मारतात? म्हणा की मोठ्याने, काय मारतात? फायनल. काय मारतात? फायनल. शिक्का. पॅकिंग केल्यानंतर एकदम पूर्ण त्या वस्तूला चांगली पवित्र शुद्ध केलं जातं. सर्व धुळीपासून प्रोटेक्शन, सगळ्या गोष्टी करून त्याला पॅकिंग करून त्या पॅकेटला त्याला फायनल काय मारतात? छाप. छाप म्हणजे शिक्का मारतात. आणि त्या फायनल त्या पॅकिंग मध्ये मला सांगा, परत त्याच्यामध्ये धूळ जाऊ शकते का? जगातली घाण जाऊ शकते का? जगातल्या गोष्टी त्याच्यात जाऊ शकतात का? का? कारण ते पॅकिंग केलेलं आहे आणि फायनल म्हणून त्याच्यावर शिक्का मारलेला आहे. तसंच आध्यात्मिकरित्या देवानी येशूला तुमच्यासाठी पाठवलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमचा आत्मा शुद्ध केला गेलेला आहे आणि तुम्हाला येशूच्या रक्ताच्या द्वारे, पवित्र आत्म्याद्वारे शिक्का मारून तुम्हाला पॅकिंग केलेलं आहे. मग आता त्या आत्म्यामध्ये ती घाण गोष्टी येऊ शकत नाहीत, ते पाप येऊ शकत नाही, त्या घाणेरड्या गोष्टी येऊ शकत नाहीत. लक्षात घ्या. पण सैतान तुम्हाला शरीराच्या माध्यमातून तुम्हाला सतत तुमच्या जीवात टाकायला बघतो. पण लक्षात घ्या, आत्म्यात त्या जाऊ शकत नाहीत. समजतंय तुम्हाला? कधीही आत्म्यात खच्ची करून आत्म्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका. जीवाला नेहमी सांगा की मी येशूच्या रक्ताने पवित्र झालेलो आहे, मी येशूच्या रक्ताद्वारे धर्मी झालेलो आहे, माझ्यामध्ये येशू आहे, येशूचं सामर्थ्य ते माझ्यामध्ये आहे. बोला ना, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी पहिलं तेसनी वाचलं तर योहान शुभवर्तमान 3 अध्याय आपण काढूया. आणि योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि त्याचं 6वं वचन वाचूया. देहापासून जन्मलेले देह आहेत, देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. आत्मा आहेत. आमेन का नाही? काय सांगतं या ठिकाणी वचन? आपण एकदा शरीराने जन्मलेलो, आपण एक शरीर आहोत. पण शरीराने आम्ही येशू बरोबर मरण पावलंय. शरीराने येशू बरोबर वधस्तंभावर आम्ही मरण पावलंय. आता जगतो मी नाही तर माझ्या ठाई कोण जगतो? येशू जगतो. मग येशू कशात जगतो? आपला आता येशू मध्ये आत्म्याने जन्म झालेला आहे आणि जो आत्म्याने जन्मलेला आहे तो आत्मा आहे. आमेन का नाही? आमेन का नाही? समजतं का तुम्हाला? काय किती जणांना समजत आहे हे वचन? बघा, ऐकण्याचं सामर्थ्य आणि समजण्याचं सामर्थ्य पाहिजे की तुम्ही आत्मिकरित्या मनुष्य आहात. आता बोला की प्रेज द लॉर्ड. आता पाप तुम्हाला हरवू शकत नाही, ते अशुद्ध तुम्हाला टच करू शकत नाही. तुम्ही ऑलरेडी पापातून मुक्त झालेला आहात येशूच्या रक्ताद्वारे, येशूच्या बलिदानाद्वारे आणि तुम्ही उद्धार पावलेले व्यक्ती आहात. बोला की आमेन. हालेलुया. म्हणून काय सांगतं की देहापासून जन्मलेले देह आहेत, आत्म्यापासून जन्मलेले काय आहेत? म्हणा, मी देवापासून जन्मलेलो आहे. बोला की आमेन. आता मला सांगा, आत्मा पाप करतो का? जीव आणि शरीर एकत्र मिळून त्यांच्याकडनं पाप होतो. बोला की प्रेज लॉर्ड. आत्म्याने पाप होतं का? आत्मा तिकडं एका साईडला आहे, पूर्ण पवित्र आहे, पॅकिंग केलेलं आहे. बोला की आमेन. हालेलुया.
मग पाप आत्म्याने होत नाही. म्हणजे जे देहापासून जन्मलेलं देह आहे, म्हणजे ते देहापासून देहच उत्पन्न होतो, है की नाही. कुत्र्यापासून कुत्रच होतं, बोला की प्रेज लॉर्ड. हत्तीपासून हत्तीच होतो. आणि देव एक आत्मा आहे, आणि त्या आत्म्यापासून आत्माच जन्मतो, आत्माच तयार होतो. बोला की आमेन. आमेन. म्हणून पहिलं योहान 3 अध्याय आणि त्याचं 9 वचन वाचा. काय म्हटलेलं आहे? पहिलं योहान 3 अध्याय 9 वचन पटकनी. हा, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, तो पाप करत नाही. कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. म्हणा की आमेन. लक्षात घ्या, जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. का पाप करत नाही? जो देवापासून जन्मणारा व्यक्ती तो देहाने जन्मत नाही, तो आत्म्याने जन्मलेला व्यक्ती आहे. बोला की आमेन. आत्म्याने जन्मलेला व्यक्ती आहे. आणि का त्याच्याने पाप करत नाही? कारण देवाचं बीज म्हणजे देवाचा आत्मा त्याच्यामध्ये राहतो. आमेन म्हणा. आमेन. हा, पुढे वाचूया. हा, त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. म्हणा, तुम्ही देवापासून जन्मलाय का? मग मोठ्याने हात उंच करा, म्हणा मी देवापासून जन्मलेले आहे. म्हणा मी देवापासून जन्मलेलो आहे. हालेलुया. म्हणा मी आत्मा आहे. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की शरीराला बघण्यासाठी आरसा आहे. मग त्या आरशात त्याचे डोळे दिसतात, त्या आरशात त्याचा कान दिसतं, त्याचा चेहरा दिसतो, त्याचे केस दिसतात. पण आता लक्ष घ्या, जीवाला सुद्धा, म्हणजे शरीराला बघता येतं आरशात, मग जीवाला सुद्धा परीक्षण करण्यासाठी काय की त्याला चेक करायचं आहे, जीव आनंदित आहे का खुश आहे. मग कशावरनं कळतं? जर त्याला कोणी प्रसन्नतेचे शब्द बोलले तर जीव प्रसन्न होतो. जर त्याला कोणी दुःखाच्या गोष्टी बोलल्या तर जीव त्याचा दुःखित होतो. बोला की हालेलुया. आपण म्हणतो ना, एखाद्या जीवाला नाही त्रास द्यायचा. काय म्हणतो आपण? एखाद्या जीवाला काय नाही द्यायचा. जीव म्हणजे काय? मन. जीव म्हणजे भावना. जीव म्हणजे इच्छा, हृदय. बोला की प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. मग आता लक्षात घ्या, ह्या जीवाला पण पाहता येतं की मी आपला जीव कसा आहे, आपल्या मनात कुठल्या गोष्टी आहेत, आपल्या भावनेमध्ये काय आपण चाललंय. मग एखाद्या व्यक्तीला शरीराने असं मी नाही का एक पद्धतील. हालेलुया. पुढे एखाद्या व्यक्तीला ह्यांना मी नाही का ह्यांना मी हात लावून ह्यांना स्पर्श करतोय. बोला की प्रेज लॉर्ड. हात लावून ह्यांचा हात एकमेकाशी मिळवतोय, ह्यांना सांत्वन देतोय, ह्यांच्यावर मायेचा हात फिरतोय. हे शरीराचा भाग आला. थँक्यू प्रेज लॉर्ड. पण ह्यांच्या जीवाला सुद्धा मी स्पर्श करू शकतो. ह्यांच्या जीवावर सुद्धा मी नाही का, जीवाला सुद्धा मी परिणाम करू शकतो. कसं? आनंदित पण ह्यांना करू शकतो मी ह्यांच्या जीवाला, आणि ह्यांच्या जीवाला मी दुःखित सुद्धा करू शकतो. हे जीवाचा भाग झाला. यांना काहीतरी दुःखित गोष्ट बोलली, हे त्यांचं मग दुःख झालं यांच्यासोबत. भावनेमध्ये काय झालं? का? कारण हे शरीरात आणि जीवात असल्यामुळं दुःखित होतात. शरीरात आणि जीवात असल्यामुळं बोललं का थोडंसं लगेच रडायला लागतं. आपण म्हणतो ना, हिला आहे ना थोडं बोलावं लगेच रडा येतं. ती कशात आहे माणूस माहिती आहे? शरीर आणि जीव एकदम घट्ट झालेले आहेत. थोडं बोललं मुळू 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 मुळू. थोडं बोललं मूडच चेंज करता येतो. मग आपण सगळेजण म्हणतात मूड चेंज करू का, हिचा मूड चेंज करू का, हिला आत्ता रडवू का. कशामुळे रडवतात त्याला? कारण ती व्यक्ती जीवात म्हणजे भावनेत जीवन जगणारी असते, इमोशन मध्ये राहणारी व्यक्ती असते. ती हृदयात वेगळंच चाललेलं असतं. आणि म्हणून त्या व्यक्तीला, सैतानाला किंवा एखाद्या व्यक्तीला रडवायला, दुःखित करायला एक मिनिट लागत नाही. मग थोडं बोललं मुळू 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 मुळू. मला सांगितलं थोडं बोललं मुळू 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 पाणी रडणं सुरू होतं. हालेलुया. बोला बोला प्रेज लॉर्ड. म्हणा आत्म्याचा व्यक्ती, म्हणा आत्म्याचा व्यक्ती, म्हणा की आत्म्याचा व्यक्ती. कुणी नाव ठेवलं, निंदा केली, आत्मा जीवाला म्हणतो तू आनंदित आहेस. बोला की आमेन. मग आता कुणी नाव ठेवलं, काय ठेवलं? जीव शरीराकडे बघून दुःखित होतोय, शरीराच्या द्वारे ऐकतोय कानानी, शरीराच्या डोळ्याने पाहतोय सगळ्या गोष्टी, मग दुःखित होतोय जीव. पण तो जीव जर टन त्याने घेतला आत्म्याकडे, म्हणा की हालेलुया. जीवाने जर टर्न घेतला आत्म्याकडे आणि आत्म्याकडे पाहू लागला, आणि आत्म्याकडे पाहताना आत्म्याचा आरसा काय आहे? म्हणा आत्म्याचा आत्मिक आरसा आहे, बायबल आहे. बोला की हालेलुया. हालेलुया.
ज्यावेळेस तो आत्म्याकडे पाहायला सुरू करतो, मग आत्म्याचा आरसा कुठला आहे? बायबल हे आरसा आहे. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस तुझ्याबद्दल कोणी निंदा करतील, आनंद कर, उल्हास कर, उड्या मार, कारण स्वर्गात तुझे प्रतिफळ मोठा आहे. मग तो जीव काय करतो? इकडे निंदा होत असताना आरशाकडे बघून, आत्मिक गोष्टीकडे, आत्म्याकडे पाहून तो जीव दुःखित होत नाही. तो आनंद करतो, तो उड्या मारतो, तो देवाची स्तुती करतो, तो प्रार्थना करतो, तो आनंदाने सेवा करतो. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया, हालेलुया म्हणा सैजान. हालेलुया, मोठ्याने हालेलुया, हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. मग जीवाने कुठं बघितलं पाहिजे? आत्म्याकडे. बाकी प्रेज लॉर्ड. जीवाने आत्म्याकडे बघितलं पाहिजे. मग आत्मा कुठं बदल आणतो? मनात बदल आणतो, भावनेत बदल आणतो, इच्छामध्ये बदल आणतो. सगळं काय आत्मा जीवाला चेंज करतो आणि शरीराला गप्प करतो. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. म्हणून योहान 6:63 मध्ये काय म्हटलेलं आहे? योहान 6:63 मध्ये काय पाहूया पटकनी. हा 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 योहान 6. आत्मा हा जिवंत करणारा आहे. हालेलुया, बोला सगळेजण. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. म्हणा सगळेजण मोठ्याने, देहापासून काही लाभ नाही. सगळ्यांनी बायबल मध्ये बघा, म्हणा म्हणा, माझ्या माग सँड्रा वाचल, वाचा पटकन. हा हा आत्मा हा जिवंत करणारा आहे. आत्मा हा जिवंत करणारा आहे. आमेन. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. आता इकडे देह आहे, इकडे आत्मा आहे. आत्मा हा जिवंत करणारा आहे, आत्माचा आनंदित करणारा आहे, आत्माचा उल्हास आणणारा आहे. आत्म्याच्या द्वारे तुम्ही आरोग्य मिळवणार आहात. आत्म्याच्या द्वारे तुमच्या शरीर मध्ये तुम्ही बरे होणार आहात. बोला की आमेन, 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 आमेन. बोला की, बोला बोला येशू मसीह की जय. हालेलुया, हालेलुया. लक्ष द्या इकडं. आत्मा काय आहे? जिवंत करणारा. इकडे आत्मा उभा राहता, बरोबर. आत्मा काय आहे? जिवंत करणारा आहे. आणि देहापासून काय नाही? लाभ नाही. लाभ नाही. बोला प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हा पुढे. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवन अशी आहे. आत्मा आणि जीवन अशी आहेत. बोला प्रेज लॉर्ड. जी वचने आहेत, हे जे बायबल जे वचन आहे, ती आत्म्याचे आत्मा आहेत आणि ती जीवन आहे. बोला प्रेज लॉर्ड. मग आत्म्याकडे जर बघितलं तर तुम्हाला आत्म्याकडून जीवन येणार आहे, आत्म्याकडून सामर्थ्य येणार आहे. बोला की आमेन. आज अनेक लोक प्रार्थना करतात पण त्यांना बरं वाटत नाही. प्रार्थना करतात पण लगेच मन कुठं लावतात? बरं वाटतंय म्हणजे मनात म्हणतो ना माणूस, मनात जीवात म्हणतो. आता पास्टरने प्रार्थना केली, कसं वाटतंय? मग तो आत्म्याकडे बघायला पाहिजे ना. मग तो कुणाकडे? आत्म्याकडे बघून विश्वास ठेवायला पाहिजे ना. मग तो शरीराकडे म्हणतो, कसं वाटतंय? प्रार्थना केली, पास्टरने खूप झालं, काय मला देवाचं खरं वाटत आहे. तिथं मनात सुरू होतं, जीवात सुरू होतं. पण तसं काय आहे का? पण जर तिने आत्म्याकडे विचारलं, प्रार्थना केली पास्टरने, कसं वाटतंय? आत्मा तिथून सांगेल, विश्वास देवावर ठेव, पूर्ण मनाने विश्वास ठेव, पूर्ण जीवाने विश्वास ठेव. तुझ्या मनात, भावनेत, इच्छेत देव 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 ठेव. तू बराच झालेला आहे. आणि मग जास्त, जेवढे वेळ जास्त आहे की नाही मन लावलं तिकडं आपल्याकडे, तेवढं आरोग्य शरीरामध्ये वाढणार आहे. आणि शेवटी शरीर काय होणार आहे? आजारी जे शरीर आहे, डॉक्टरने सांगितलं मरणार म्हणून म्हटलं होतं, ते शरीर पूर्णपणे बरं होणार आहे. ते पूर्णपणे बरं होणार आहे. ते पूर्ण आजार निघून जाणार आहेत. अजून आजार का बरं होत नाही? का बरा होत नाही तो आजार? त्या आजारातनं बाहेर का निघत नाही? का मुक्ती मिळत नाही आजारातनं? का? कारण जीव पूर्ण शरीराकडेच ध्यान लावतो. जीवाने देवाकडे वळलं पाहिजे. बोला की आमेन. जीवाचं वचन जर काढलं, स्तोत्र संहिता 42 अध्याय 1 आणि 2 जर वाचन वाचलं, काय म्हणतं की हारणी जशी पाण्यासाठी लुलुकत दिसत तसा माझा जीव जिवंत देवासाठी काय झालाय? ताणेला झाला. वाचा पटकन. हा 42 वाच. हरिणी जशी पाण्याच्या प्रवासासाठी
लुलपते तसा आहे देवा, तसा हे माझ्या देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हा, माझा जीव देवासाठी जिवंत देवासाठी तानेला झाला आहे. बोला की आमेन. आमेन. मग जीव कुठं लावलाय? स्वतः करता त्यांनी जीव लावलाय देवाकडे. त्यांनी जे आपल्या जीवाने लक्ष देतोय. जीवाने म्हणजे जीव फक्त म्हटल्यानंतर डोक्यात घ्या. जीव म्हटलं का त्यात मन आलं, हृदय आलं, भावना आल्या, इच्छा आली. या सर्व जीव देवाच्या आत्म्याकडे लक्ष आहे, देवाकडे लक्ष आहे. आणि देवासाठी ताणलेला आहे. मन पण देवासाठी ताणलेला आहे, नाही का? हृदय पण देवासाठी ताणलेला आहे ना? भावना पण देवासाठी ताणलेला आहे. सर्व जीव देवासाठी ताणलेला आहे. बोला की आमेन. हालेलुया. पण झालं काय की मग त्यामुळे माणूस खुश राहतो. जो जीव देवासाठी ताणलेला होतो, जीवामध्ये 4 गोष्टी लक्षात घ्या. अजून बऱ्याच लिस्ट जर काढलं तर भरपूर येतं, पण महत्वाच्या मेन गोष्टी जीवामध्ये 4 आहेत. मन, हृदय, भावना, इच्छा. बोला की आमेन. आमेन. हालेलुया. मग ह्या 4 गोष्टी जर देवाकडे, आत्म्याच्या गोष्टीकडे लागले ना, तुम्ही कधीच निराश राहणार नाही, तुम्ही कधीच आजारी राहणार नाही, तुम्ही आशीर्वादितच राहणार. आमेन. लक्षात द्या की तुम्हाला काय सांगत आहे. एखाद्याच्या तोंडावर 12 वाजले तर म्हणायचं काहीतरी भानगड आहे, जीवात काहीतरी प्रॉब्लेम चाललाय. कुठं प्रॉब्लेम चाललाय? वर्ष जीवात प्रॉब्लेम चालतो. काय असा कोणी पुढे आला? शारीरिकच माणूस असा. हालेलुया. मला असं केलं, कुठं ठेवले? आत्म्याचा व्यक्ती 10 वर्षांनी जरी आला, प्रेज लॉर्ड, तो जरी कसं करायला त्या आत्म्यात असतो. तर आत्म्याचा व्यक्ती शरीराच्या व्यक्ती गोष्टीविषयी विसरून गेलेला असतो. आणि आत्म्याच्या गोष्टीची प्रीती, आनंद, शांती हे आत्म्याचे फळ आहेत. शरीराचे फळ आहेत का आत्म्याचे फळ आहेत? पवित्र आत्म्याचे जे फळ आहेत ते आत्म्याचे फळ. आत्म्याचे फळ दर्शवतात का शरीराचे? मग इकडं फळ आहेत काय? आत्म्यामध्ये फळ आहेत ती. मग आत्म्यामध्ये फळ असल्यामुळं तो बघतो, प्रीतीनेच बघतो, तो पाहतो, क्षमेनेच पाहतो, तो पाहतो. कुठा नसतो आत्म्याचा व्यक्तीचा आनंद? खरा आनंद असतो त्याचा, त्याच्या जीवातनं खरा आनंद असतो. तो खऱ्या मनातून पाणी देतो. हे पाणी हे जीवन घ्या, नाश्ता घ्या. तो कुठून येतो? आत्म्यातून येतो. क्षमा पण कुठून येते? आत्म्यातून. कठोरता कुठून येते? आता काय करतं माहितीये का? उद्धार पावलेल्या व्यक्तीला पाप काय करतं? आत्म्यालाही करत नाही, आत्म्याला टच करू शकत नाही ते पाप. बोला की प्रेज लॉर्ड. पण ते पाप जीवाला टच करतं, हृदयाला टच करतं. काय करतं ते पाप? मना कठोर करतं. ते पाप काय करतं? माणसाच्या जीवामधल्या मनाला काय करतं? कठोर करतं. हृदयाला काय करतं? कठोर करतं. कुणा बाबतीत कठोर करतं? क्षमा न करू नये म्हणून कठोर करतो. देवामध्ये वाढू नये, देवाकडे विश्वास ठेवू नये, देवाच्या बाबतीत कठोर करतं. मना पाप माणसाच्या मनाला जीवाला कठोर करतं. आणि त्या कठोरतेमुळं माणूस देवाला नाकारतो. मग त्यानंतर भयंकर पाप मोठं होतं त्याच्याकडनं, ती म्हणजे देवाला नाकारणं, येशूला नाकारणं. म्हणा सगळ्यात भयंकर पाप, सगळ्यात मोठं पाप येशूला नाकारणे, येशूचा स्वीकार न करणे. म्हणून बायबल सांगतं, जो आत्मा देवाकडून आहे तो येशूला स्वीकारतो. जो आत्मा सैतानाकडचा आहे, ख्रिस्त विरोधक आहे, तो देवाला, येशूला नाकारतो. आणि जो येशूला नाकारतो तो स्वर्गात जात नाही. आमेन का? कळते का? समजतंय? किती जणाला समजतंय? डोक्यावर चाललंय पुढं. हा जो स्टडी आहे 6 दिवसाचा स्टडी आहे. आम्हाला 6 दिवस झालं त्याच्यात डोकं घातलंय.
आणि तुम्हाला मी सांगण्याचा उत्तम प्रयत्न करतोय, चांगला प्रयत्न होऊ लागलाय. बोला की प्रेज द लॉर्ड. हालेलुया बोला सगळेजण मोठ्याने हालेलुया. म्हणून रोमकरासपत्र 8वा अध्याय, आपण थोडक्यात आपल्याला वेळ कमी आहे, रोमकरासपत्र त्याचा 8वा अध्याय आणि 5-6 वचनापासून पुढे पटापट वाच पाहूया. कारण जे देह स्वभावाचे आहेत, जे देह स्वभावाचे आहेत ते देही गोष्टींकडे चित्त लावतात, मन लावतात, जीव लावतात. बोला की हालेलुया. हालेलुया. बोला की प्रेज द लॉर्ड. जे दैहिक स्वभावाचे आहेत, जे शारीरिक स्वभावाचे आहेत, ते दैहिक गोष्टीकडे चित्त लावतात, मन लावतात. पुढे आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत, ते आध्यात्मिक गोष्टींकडे चित्त लावतात. चित्त म्हणजे मन लावतात. चित्त म्हणजे काय? मन लावतात. जीव तिकडे असतो. बोला की प्रेज लॉर्ड. बोला की हालेलुया. सजन बोला हालेलुया. जे दैहिक आहेत म्हणजे शारीरिक आहेत, ते जीव आपला, मन आपलं दैहिक गोष्टीकडे लावतात. काय खायचं, काय पांघरायचं, कसं व्हायचं, कसं लग्नाचं व्हायचं, किंवा काय व्हायचं, आमकं व्हायचं, तमकं व्हायचं, घर बांधायचं, हे सगळ्या गोष्टी कुठे लावतात? मन दैहिक गोष्टीकडे. कुठेकडे लावतात? चिंता कुठल्या बाबतीत करतात माणसं? येशू म्हणाला कसे चिंता करू नका, शरीराविषयी काय करू नका, चिंता करू नका, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं. बोला की प्रेज लॉर्ड. है ना, या गोष्टीविषयी चिंता. म्हणजे शरीराकडे मन लावणं म्हणजे काय? दैहिक गोष्टीकडे मन लावणं म्हणजे काय? दैहिक गोष्टीकडे मन लावणं म्हणजे ह्याच शारीरिक गोष्टीकडे. बोला की प्रेज लॉर्ड. पण जे आत्मिक गोष्टीकडे जे चित्त लावतात, ते आध्यात्मिक नुसाराची गोष्टी आहेत, ते आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. पुढे वाचा. कारण देह स्वभावाचे चिंतन, पण जे देह स्वभावाचे चिंतन आहे, जे मरण, ते जे देहाकडे मन लावतात, जीव लावतात, त्यांना मरण मिळतं. काय मिळतं? मरण मिळतं. पुढे वाचूया. पण आत्म्याचे चिंतन काय आहे? हे जीवन व शांती आहे. जीवन आणि शांती आहे. बोला की आमेन. आमेन. जे आत्मिकरित्या गोष्टीकडे मन लावतात, जे आत्म्याकडे लक्ष लावतात, जे आत्म्याकडे लक्ष लावतात, लक्षात घ्या, त्यांना जीवन आणि शांती आहे, त्यांना आनंद आहे, त्यांना आशीर्वाद आहेत. बोला की प्रेज लॉर्ड. त्यांना स्वर्गाकडून ब्लेसिंग आहेत. हालेलुया बोला. पुढे वाचूया. कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे. ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही आणि त्याला तसे होता येत नाही. पुढे जे देहाच्या अधीन आहेत, त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. आमेन म्हणा चर्च. आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. म्हणून आता आत्म्याने जीवाला निर्णय घ्यायला सांगायचा आहे. आत्म्याने जीवातल्या मनाला निर्णय घ्यायला सांगायचा आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराची आराधना कर. हे माझ्या जीवा, हे माझ्या मना देवाचे उपकार विसरू नको. हे माझ्या जीवा, हे माझ्या जीवा, माझ्या मना, माझ्या हृदया परमेश्वराचे आभार मान. देवाचे उपकार स्तुती कर. तोच तुला आशीर्वाद देतो. तोच तुझे सर्व रोग बरे करतो. तोच तुला दयेचा करुणाचा मुकुट घालवतो. तोच तुझं आयुष्य तारुण्यासारखं गरुडाप्रमाणे चांगल्या प्रकारे करतो. आमेन म्हणा सगळेजण. म्हणजे हे काय करायचं आहे? दाविदासारखं, जो दावीद स्तोत्र करता 103 मध्ये म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा काय कर, धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा काय कर, धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नको. म्हणजे मनाला शिकवायचं आहे, मनाला तयार करायचं आहे देवाची आराधना करायला, मनाला तयार करायचं आहे परमेश्वराची सेवा करायला, हृदयाला तयार करायचं आहे येशूला हृदयात ठेवायचा. हालेलुया बोला सगळेजण. हालेलुया. 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 म्हणून या ठिकाणी जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. म्हणजे जे मनाने देवाकडे देवाची भक्ती केली पाहिजे, पण ती मन शरीराकडे आहे. बोला प्रेज लॉर्ड. आणि म्हणून 9 वचन वाचूया काय म्हटलेलं आहे. 9. परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही. तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. आणि पुढे काय म्हटलेलं आहे? जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. हालेलुया बोला. हालेलुया. हालेलुया. जीवन आहे म्हणा की आमेन म्हणा. आत्म्यामुळे
मोठ्याने सगळं म्हणा, आत्म्यामुळे आत्म्यामुळे जीवन आहे. हालेलुया. आवाज कमी येतोय चर्च. हालेलुया. म्हणा, आत्म्यामुळे आत्म्यामुळे जीवन आहे. जीवन आहे. आणि तो आत्मा कुठला आहे? येशूचा आत्मा आहे. बोला की प्रेज द लॉर्ड. पहिले करंती 6:17. प्रत्येकाने बायबल काढा. हे शेवटचं वचन वाचून आपण नंतर कंटिन्यू करू वाटलंच, किंवा कधी येणाऱ्या दिवसामध्ये परत विषय शिकवेन मी. बोला प्रेज द लॉर्ड. किंवा येणाऱ्या 3 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये परत आपण एक सविस्तर आपण स्टडी करू. आत्मा, जीव, बोला. वाचा. परंतु जो प्रभूशी जडला, तो प्रभूशी जडला, तो व प्रभू एक आत्मा आहे. एक आत्मा आहे. म्हणा की आमेन. सगळ्यांनी मोठ्याने वचन वाचाय. सगळ्यांनी सँड्रा बरोबर. मी 1 2 3 प्रत्येकाने काढलं वचन. यस का? आता मी 3 म्हणल्यानंतर संगती वाचा. 1 2 3. परंतु जो प्रभूशी जडला, तो व प्रभू एक आत्मा आहे. एक शरीर आहे का? एक आत्मा आहे. काही लोकांनी वाचलंच नाही. कसं कळायचं? बायबल काढले का? चला, पहिले करंती 6:17. 1 2 3 स्टार्ट. परंतु जो प्रभूशी जडला, तो व प्रभू एक आत्मा आहे. जो प्रभूशी जडला, तो व प्रभू एक आत्मा आहे. हालेलुया. हालेलुया. अजून आवाज येत नाही चर्च. काय तुम्हाला कळतंय का? तुम्हाला समजतंय का? काय वाचताय? जो प्रभूशी येऊन जडला आहे, तो व प्रभू येशू काय आहे? एक आत्मा आहे. वेगळे नाही. आता काय नाही म्हणा. पुन्हा एकदा माझ्या मागे म्हणा. परंतु जो प्रभू येशूशी जडला आहे. परंतु जो प्रभू येशू जडला आहे. म्हणा, जो प्रभू येशूशी जडला आहे. जो प्रभू येशूशी जडला आहे. तो व प्रभूचा आत्मा एक आत्मा आहे. एक आत्मा आहे. एक आत्मा आहे. एक आत्मा आहे. तुम्ही प्रभू येशू, तुम्ही एक आत्मा आहात. आता तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात. आमेन. तुम्ही आत्मा आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. प्रभूला. तुम्ही शरीर नाही, तुम्ही एक आत्मा आहात. येशू आणि तुम्ही काय आहात? एक आत्मा आहात. तुम्ही येशू आणि तुम्ही काय आहात? येशू आणि तुम्ही काय आहात? एक आत्मा आहात. आणि तो आत्म्याने तुम्ही एक. इथं आत्म्याने तुम्ही एक मनुष्य. येशू जसा पवित्र आहे तसं येशू आणि तुम्ही एक आत्मा आहात. येशू आणि तुम्ही काय आहात? एक आत्मा आहे. मग आता येशू कसा आहे? म्हणा, सामर्थ्य आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, धर्मी आहे, स्वर्गातला आहे. मग जर येशू सामर्थ्य आहे, तुम्ही येशू एक आत्मा असल्यामुळं तुम्ही पण सामर्थ्य आहात. तुम्ही पण पवित्र आहात. तुम्ही पण स्वर्गाच्या राज्यातले आहात. आणि तुम्ही पण पवित्र धार्मिक व्यक्ती आहात. आमेन. बोला की आमेन. 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 हालेलुया. 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 मग तुम्ही आता शरीरामध्ये मन लावून जगणार का आत्म्यामध्ये मन लावून जगणार? मग तुम्ही हार्ट होणार का? तुम्ही तोंडावर बाजरा वाजून घेणार का? शरीराचा थोडा इफेक्ट होऊ शकतो, पण तुम्ही जास्त काळ दुखीत राहू शकत नाही. कारण तुम्ही मेलेले व्यक्ती नाही, तुम्ही आत्म्याने जिवंत केलेले व्यक्ती आहात. आमीन. छोटा येत आहे. तुम्हाला जास्त कुणीही हर्ट करू शकणार नाही. तुमच्या मनाला कुणी जास्त वेळ प्रॉब्लेम करू शकणार नाही. परंतु वेळोवेळी परमेश्वराच्या मंदिरात येता आणि तुम्ही आत्म्याद्वारे पुन्हा आनंदित होता. आत्म्याद्वारे पुन्हा एकदा आशीर्वादित होता. आत्म्याद्वारे पुन्हा तुम्ही बलवानरित्या उभे राहता. एक आत्मा आहे. विश्वास आहे का तुमचा? वचन सांगते का नाही? सांगा. वचन सांगते का नाही? आता काही लोकांना प्रॉब्लेम काय की हा स्वतःला धर्मी समजतोय तरी प्रॉब्लेम होता. लय मोठा आदर. आणि काही लोकांना वाटतं की मी पापी आहे, मी पापी आहे म्हटलं का लय चांगला माणूस आहे, लय नम्र करू स्वतःला करतोय. काही लोकांची प्रार्थना दैहिक प्रार्थना असते, ती लोकांना खूप आवडते. देवा मी लय पापी माणूस आहे. ठीक आहे, पापी होता ना. आता किती वेळ सारखं पापी राहणार आहे? येशूमध्ये येण्या अगोदर तू पापी होतास. तिचं म्हणतात आम्ही येशूमध्ये येऊन येशूच्या रक्ताने त्या साबणाने म्हणजे नाही काय मिडीमिक्स साबणाने आंघोळ केली किंवा नाही का पर्स हे ते नाही का, या सगळ्या साबणापेक्षा येशूचं रक्त कितीतरी पटीनं महान आहे.
हालेलुया म्हणा सगळं. आणि त्या रक्ताने तुम्हाला पूर्णपणे देवाने पवित्र केलेला आहे, शुद्ध केलेला आहे. आणि एकदा मग तुम्ही येशूच्या रक्ताने शुद्ध झालाय, एकदा बलिदान झाले, तुम्ही तारण झाले तुमचं. मग अजून काही लोकांना प्रार्थना करायला आवडते किंवा काही लोकांना ऐकायला, देवा मी लय मोठं पाप केलं, देवा मी इतका घाणेरडा आहे देवा. ते म्हणते घाणेरडा होता, धुतला की तुला. आता तू आणि येशू एक आत्मा आहे. तू आणि येशू काय आहेस? जुनं ते होऊन गेलं, आता काय झाले? जुनं ते होऊन गेलं म्हणजे जुनं काय झालं? शारीरिक गोष्टी, पाप, या सगळ्या गोष्टी काय झाल्या? आता नवीन काय केलं देवाने तुम्हाला? त्या आतमध्येच्या आत्मेमध्ये तुम्हाला नवीन केलेलं आहे, पॅकिंग केलंय तुम्हाला. बोला की आमेन. म्हणा येशू आणि मी एक आत्मा आहे. म्हणा येशू आणि मी एक आत्मा आहे. तुम्हाला आनंद वाटत आहे? आनंद वाटत आहे? हालेलुया. मग तुम्ही आत्म्यात राहणार का दह्यामध्ये राहणार तुम्ही आजपासून? म्हणा मला कुणी निराश करू शकणार नाही, मला कुणी नाराज करू शकणार नाही, कारण मी आत्म्यामध्ये आहे. आता येशू आणि मी आत्मा आहे. येशू आणि मी एक आत्मा आहे. आम्ही वेगळं नाही, एक आत्मा आहे. बोला प्रेज लॉर्ड. कुणी मला हर्ट करायचा प्रयत्न केला, कुणी मला चिडवायचा प्रयत्न केला, मला कुणी काय करायचा प्रयत्न केला, पण मी तसंच त्या निराशेत राहणार नाही, तसंच मी त्या दुःखात पडून राहणार नाही. मी आनंदाने उड्या मारणार, मी देवाची स्तुती करणार. का? येशू आणि मी एक आत्मा आहे. मग आत्मा काय आहे? आनंदाचा आत्मा आहे. आत्मा काय? उल्हासाचा आत्मा आहे. आत्मा काय? देवाचा आत्मा आणि माझा आत्मा एक असल्यामुळं त्या आत्म्यामध्ये आनंद आहे, शांती आहे, उल्हास आहे, जीवन आहे, समर्पण आहे, प्रीती आहे. हे सगळं कशामध्ये आहे? आत्म्यामध्ये. त्या आत्म्यामधूनच आपल्या जीवात येणार आहे. पहिलं टाकीत, नंतर नळात. मला काय माहिती? टाकीतच नाही तर मग नळाला काय येणार आहे? पाणी कसं बंद झालं? अरे टाकीतच नाही रे. का पाणी नाही बंद झालं? टाकीचा कॉक बंद केलाय. कोणी बंद केलाय? जीवाने बंद केलाय. कुणाच चुकतंय? जीव कुठं लक्ष लावतोय? मग त्या टाकीतनं पाणी यायचं काय झालंय? पण जर ते थोडा सुरू झाला, काय करायचं बघा, थोडं सुरू झालं, बरं वाटलं, जरा पातळ छान वाटलं, थोडा कॉक चालला ना, जीवाने थोडा कॉक केला. फुल कॉक केल्यावर चालू काय होईल? शावर. हालेलुया. टाकीचा कॉक चालू केला, बातमी कसली की शावर. बारिश बारिश बारिशचा बी आनंद, पाऊस नाही पण एक दुसरा पावसाचा आनंद. आमेन का? आमेन का? है ना. बाथरूम मध्ये शावरचा आनंद काय? शावर काय लावतात? बाहेर पावसात भिजता येत नाही, आनंद घेता येत नाही. बाथरूम मध्येच पावसाचा आनंद. तसंच जीवाने जर आत्म्याच्या टाकीचा कॉक चालू केला तर पवित्र आत्म्याचा पावसाचा आनंद तुम्ही घेणार. पवित्र आत्म्याचा पावसाचा आनंद घेणार आणि त्या पवित्र आत्म्याच्या पावसाने भिजून जाणार तुम्ही. हालेलुया. हालेलुया. भिजायचंय तुम्हाला आत्म्याच्या पावसाने. मग ते गाणं पण आहे, एक बारिश की तरह एक अग्नि के समान. पण ती कॉकच बंद केलं, ती बारिश कशी येणार आहे? हालेलुया बोला. ते कॉकच बंद केला जीवाने तर बारिश कशी येणार आहे? समजते का तुम्हाला? किती जणांना समजते? चला आपण डोळे बंद करून हे गीत गाऊ आपणच. चला लवकर. एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान. एक बारिश की तरह एक अग्नि के समान या गिर जाए मुझ पे एक चादर के समान. वो दुगना आज मुझे
Yes, Lord. अभिषेक कशात मागताय तुम्ही? अभिषेक शरीराचा नाहीये, अभिषेक देव करतो आत्म्याचा, तुमच्या आत्म्यावर करतो. जो आत्म्याचा अभिषेक आहे तो आत्म्यावर, लक्षात घ्या. जी पाऊस आहे, पवित्र आत्म्याचा तो पाऊस आहे, ते तुमच्या आत्म्यामध्ये प्रथम उतरतो. मग आत्म्यामध्ये जसं पाणी शुद्ध पहिले टाकीमध्ये येतं, पण टाकीतनं नळावर येतं, तसंच आत्म्याचा जो पाऊस आहे, जे पवित्र पाऊस आहे, आत्म्याचा अभिषेक जो आहे तो आत्म्यावर तुमच्या येतो. आणि आत्म्यातून मग फील कार्य सुरू होतं जीवामध्ये, मग जीवातून कार्य सुरू होतं शरीरामध्ये. मला सांगा अभिषेक तेरे दे, मुझे तेरी रूह से, सगळ्यांनी म्हणा कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे. अभिषेक कर दे मुझे तेरी रूह से, कि मैं बन सकूं हूबहू तेरे जैसे. और दुगना आत्म्यामध्ये अभिषेक कर, आत्म्यामध्ये आनंदित कर. आणि जो आत्म्यामध्ये तू प्रत्येकाला पवित्रता, धार्मिकतेने, सामर्थ्याने आशीर्वाद भरला, त्याच आत्म्याद्वारे प्रत्येकाच्या जीवात परिवर्तन येऊ दे, मनात परिवर्तन येऊ दे, हृदयात परिवर्तन येऊ दे, भावनेमध्ये परिवर्तन येऊ दे. आणि त्यानंतर शरीरामध्ये तुझं सामर्थ्य वाहू दे, तुझ्या सामर्थ्याने शरीर बरे होऊ दे, शरीरातले आजार निघून जाऊ दे, सर्व अशुद्धता निघून जाऊ दे. परमेश्वर तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता, आमेन. God bless you.